मुखेड तालुक्यात विविध विकास कामात होत असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर दिनांक 24 जून रोजी महामोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारो मोर्चाकरीसह महिला देखील यात सहभागी झाले होते। सलग 3 तास तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून संबंधित अधिकारी यांना घेराव आंदोलन करण्यात आले। राज्यासह मुखेड तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, निराधार, बेरोजगार, शेतमजूर यांच्या संसारावर महागाईमुळे मरण अवकळा पसरली आहे। त्यातच शासनाकडून मिळणाऱ्या पीक विमा, पीक कर्ज अनुदान, निराधाराचे अनुदान, सामाजिक अनुदान या सर्व गोष्टी वेळेवर मिळत नाही। मिळाल्या तरी तुटपुंजी कमीत कमी मिळत आहे। त्यामुळे शेतकरी, निराधार यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले। सदरील मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आला। या मोर्चात सुमारे 10,000 शेतकरी, निराधार, महिला सहभागी झाले होते। या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांनी केले। यावेळी शिवसेनेचे एकनाथ पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड, संविधान रक्षक कृती समितीचे अध्यक्ष शंकर पवार, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉक्टर श्रावण रामपनवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, राहुल लोहबंदेसह अनेकांची उपस्थिती होती। दरम्यान मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।